महाराष्ट्रात लवकरच उन्हाळ्याची चाहूल लागणार आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एम.टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर साताऱ्याचा आहे मी. आज 26 फेब्रुवारी पाहूया 27 फेब्रुवारीला राज्यातील हवामान कसे राहील. तर राज्यात जे काही ढगाळ वातावरण होतं, जे काही पावसाचे वातावरण होतं, ते आता विरून गेलेलं आहे आणि राज्यात खास करून कोकणात पश्चिमेकडून वारे वाहत आहेत. आणि या पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे कोकणातील तापमानात घट झालेली आहे. पुढील 2 ते 3 दिवस किंवा मार्चच्या सुरुवातीचा 1 मार्चच्या आसपासपर्यंत पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावाने कोकणात दिवस थोडासा थंड राहील. पण राज्यात इतर ठिकाणी तापमानात थोडीशी वाढ हळू-हळू अपेक्षित आहे. असं विदर्भ, मराठवाड्यात थोडीशी तापमान वाढ होईल. सध्या मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे. विदर्भाकडे काही अंशी ढगाळ वातावरण आहे. पण या ढगांमधून पावसाची शक्यता नाहीये. आणि कालही राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण होतं, मात्र ते सुद्धा ढग पावसाचे नव्हते. आणि जर इथून पुढची स्थिती पाहिली, जसं सांगितलं की 1 तारखेपर्यंत कोकणात तापमान वाढ होताना दिसत नाही. मात्र 2 तारखेनंतर कोकणातील अंतर्गत अंतर्गत भाग जे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टीपासून दूर असलेले भाग आहेत, या ठिकाणी तापमान पुन्हा एकदा 40° पर्यंत जाण्याची शक्यता आहे किंवा 40° पेक्षा जास्त तापमान या अंतर्गत भागांमध्ये होईल. तर किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे किनाऱ्याचे जे लगतचे भाग आहेत, या किनारी भागांमध्ये सुद्धा तापमान 35° पेक्षा जास्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात राज्याच्या अंतर्गत भागात विदर्भ, मराठवाड्यातही उन्हाळ्याची चाहूल लागणार आहे. मार्चच्या सुरुवातीच्या दिवसात साधारण 3-4 तारखेनंतर अंतर्गत भाग असेल, विदर्भ, मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्राचा भाग असेल, तापमान 36° त्याहून अधिक पाहायला मिळेल. सध्या काही ठिकाणी तापमान 35°च्या आसपास आहे. 1-2 ठिकाणी 36 पर्यंत पोहोचतंय. पण 2-3 मार्च नंतर बऱ्याच ठिकाणी तापमान 36° पेक्षा जास्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. उन्हाळा आता वाढताना दिसेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.